अनाथांचा कलंक पुसणारा स्वातीचा हृदयस्पर्शी लग्न सोहळा. मोहोळ तालुक्यात कुरुलमध्ये एक हृदयस्पर्शी लग्न सोहळा पार पडला आहे. अनाथ म्हणून जन्माला आलेल्या मुलीचा मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. हा विवाह सोहळा आत्या रंजना माळी व नवले यांनी मिळून हा विवाह सोहळा पार पाडला. अनाथाचा कलंक पुसला गेला. स्वाती बनगिरी ही नागपूर श्री सदानंद अनाथाश्रम नागपूर येथे लहानाची मोठी झाली. तसेच 1ली ते 12वी शिक्षण घेऊन नर्सचा कोर्स पूर्ण केला. नागपूर श्री सदानंद अनाथाश्रम नागपूर येथे वाढलेल्या स्वाती बनगिरी व अमर नवले यांचा कुरुलमध्ये मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला आहे. हा लग्न सोहळा तिच्या आयुष्यात अविस्मरणीय ठरली आहे. नागपूर येथे श्री सदानंद अनाथाश्रम नागपूर अनाथ मुलीचा विवाह सोहळा दणक्यात पार पडलेले लग्न सोहळा उपस्थितांच्या डोळ्यात भरणारा ठरला. कौटुंबिक लग्न सोहळ्याप्रमाणे संपन्न झालेला हा विवाह अनाथ म्हणून आयुष्य जगलेल्या स्वाती अमर याच्याशी लग्नगाठ बांधली गेली आणि तिच्यावर असलेला अनाथ हे कलंक पुसले गेले. 5 जून रोजी सकाळी 12:35 संपन्न शुभ मुहूर्तावर संपन्न झाला. एका नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. कुरुलच्या अमर याच्याशी तिचा विवाह झाला. या विवाहानंतर बोलताना स्वातीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभारले होते. मात्र अश्रूंना आवर घालत स्वाती म्हणाली, गेल्या 20 वर्षांपासून माझा अनाथ म्हणून खडतर जीवन प्रवास राहिला आहे. माझे खरे आईवडील कोण याची मला कल्पनासुद्धा नाही. अशा परिस्थितीमध्ये नागपूर अनाथाश्रमात मी अनाथाश्रमात वाढले. या प्रसंगी स्वाती बनगिरी लग्न सोहळ्यास मैत्रिणी उपस्थित होत्या. अमर नवलेचे पाहुणे मंडळी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा संपन्न झाला.